मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डोलवी परिसरात सुरू असलेल्या गांजा विक्री प्रकरणात वडखळ पोलिसांनी मोठी कारवाई करत आता एकूण 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। 2 मे रोजी रात्री JSW गोवा गेट समोरील हायवे परिसरात पोलिसांनी सापळा रचून प्रथम राजा जुमराती मिया अली या आरोपीला गांजासह ताब्यात घेतले। त्यानंतर पुढील तपासात काही आरोपी प्रवीण शंकर थळे राहणार शिर्की आणि श्याम बाबूराव चौधरी राहणार गोळीबार मैदान पेण यांनाही अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 33,300 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक जालिंदर नारकुल यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पेण तालुक्यात वाढणाऱ्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे।